हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज नेत्राने रात्री 2 वाजता घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता. ही गोष्ट तिने घरात कोणालाही कळू दिली नाही. नेत्रा यावर्षी तिची BA लास्ट इयरची एक्झाम फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती. घरातील सर्वजण झोपले होते. तिने गुपचूप तयारी करून तिचे काही कपडे आणि काही पैसे आधीच एका बॅगेत भरून ठेवले होते. रात्री 1 वाजता उठून नेत्रा तिच्या मोबाईलवर बॉयफ्रेंड समीरच्या मिस कॉलची वाट पाहू लागली. समीरच्या प्लॅननुसार ते दोघे आज रात्री 2 वाजताच्या ट्रेनने तिथून 600 किलोमीटर दूर असलेल्या मुंबईला जाणार होते. रात्री 1:30 वाजता नेत्राच्या मोबाईलवर समीरचा मिस कॉल आला. नेत्राने तिचा मोबाईल आधीच सायलेंट मोडवर ठेवला होता आणि झोपण्यापूर्वी घराचा दरवाजाही उघडा ठेवला होता. समीरचा मिस कॉल पाहून नेत्रा गुपचूप घरातून निघून गेली. घरच्या कॅम्पसमधून बाहेर येताच ती बॅग घेऊन धावली. तिने चेहऱ्याभोवती स्कार्फ बांधला होता. नेत्राला काही फुटांवर एक बाईक दिसली. त्याच बाईकजवळ एक माणूसही उभा होता आणि त्यानेही अर्ध्या तोंडाला काळा रुमाल बांधला होता. तो माणूस हळू आवाजात नेत्राला पटकन येण्याचा इशारा करत होता. त्याचा आवाज ऐकून नेत्राला वाटले की कदाचित तो माणूस तिचा बॉयफ्रेंड समीर नसावा. म्हणून नेत्राने तिची पावले थांबवली. नेत्राच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांच्यामधले अंतर 10 ते 12 फूटच राहिले होते. तेवढ्यात अचानक तो माणूस म्हणाला, "अहो वहिनी, समीर रेल्वे स्टेशनवर पोहोचला आहे. तुम्ही पटकन मागे बसा." असे म्हणत त्या माणसाने बाईक स्टार्ट केली. नेत्राच्या मनात अजूनही डाऊट होता. तिने लगेच समीरला कॉल केला. कॉल उचलताच तिकडून समीर बोलला, "नेत्रा, तू कुठे आहेस? मी इथे पोचलो आहे. मी माझ्या एका मित्राला बाईक घेऊन पाठवले आहे तुला आणायला. लवकर ये. ट्रेन कधीही येऊ शकते." हे ऐकून नेत्रा पुन्हा धावू लागली आणि ती त्या बाईकच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. तिथून स्टेशन 3 किलोमीटर अंतरावर होते. अमावास्येच्या रात्री निर्जन रस्त्यावर फक्त नेत्रा आणि तो माणूस त्याच्या बाईकवरून 70च्या स्पीडने जात होते. 5 मिनिटेही झाली नव्हती आणि रेल्वे स्टेशन आले. त्या माणसाने आपली बाईक स्टेशनपासून काही अंतरावर थांबवली होती. त्याने नेत्राला सांगितले, "वहिनी, तुम्ही इथून थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जा. तिथे समीर तुमची वाट पाहत आहे. आता मी याच्या पुढे जाऊ शकत नाही. ऑल द बेस्ट. हॅपी जर्नी." नेत्राने त्याचे खूप आभार मानले आणि पटकन प्लॅटफॉर्म क्रमांक 4च्या दिशेने पावले टाकली. नेत्राची पावले वेगाने पुढे जात होती. तिला लवकरात लवकर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचायचे होते. काही वेळातच ती प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचली. नेत्रा येताच ट्रेनही त्या फलाटावर पोहोचली होती. पण नेत्राला समीर मिळत नव्हता. समीर तिथे न सापडल्याने नेत्राच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. नेत्रा आजूबाजूला बघत होती. तोपर्यंत सर्व प्रवासी ट्रेनमध्ये बसले होते. आता नेत्राला काहीच समजत नव्हते. समीरने असं का केलं? जसा ट्रेनने पहिला हॉर्न दिला तसे नेत्राच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने पडू लागले. तेवढ्यात मागून कोणीतरी नेत्राच्या खांद्यावर हात ठेवला. नेत्रा घाबरली आणि लगेच मागे वळली. समीर मागे उभा होता. समीरने नेत्राचा हात धरला आणि ट्रेनच्या दिशेने वेगाने पळू लागला. ट्रेन हळूहळू दुसऱ्या हॉर्नने चालू झाली. काही वेळ धावल्यानंतर दोघेही एका डब्यात चढले. सकाळी 9च्या सुमारास दोघेही मुंबईला पोहोचले. दादर स्टेशनच्या बाहेर समीरने नेत्राला 2 मिनिटे थांबायला सांगितले आणि कुठेतरी निघून गेला. 2 मिनिटांनंतर समीर कोल्ड्रिंक घेऊन आला. तो आधीच अर्धे कोल्ड्रिंक प्यायला होता. त्याने कारही आधीच बुक केली होती. नेत्रा गाडीत बसताच समीरने ते कोल्ड्रिंक नेत्राला प्यायला दिले. नेत्राने ते कोल्ड्रिंक 4 ते 5 सिपमध्ये संपवले. 2 मिनिटातच नेत्राला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं. समीर समीर बोलता बोलता नेत्रा बेशुद्ध झाली होती. नेत्राची अवस्था पाहून ड्रायव्हर बोलला, "काय झालं साहेब? तुम्ही म्हणत असाल तर मी गाडी हॉस्पिटलला घेऊ का? तुला सांगितलं आहे तिकडे गुपचूप चल." समीरचा आवाज बराच मोठा झाला होता. तो आता त्याच्या खऱ्या रूपात परत आला होता. अचानक ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरही एक दुष्ट हास्य उमटले. ड्रायव्हरला हसताना पाहून समीरच्या चेहऱ्यावरही एक दुष्ट हास्य उमटू लागले.
काही वेळातच गाडी रेड लाईट एरियात पोहोचली. त्या रेड लाईट एरियात एका बिल्डिंगच्या खाली गाडी जाऊन थांबली. बेशुद्ध झालेल्या नेत्राला गाडीतून बाहेर काढून तळघरातील एका खोलीत डांबून ठेवले. त्या रेड लाईट एरियाची मालकीण अम्मा हिने समीरला नेत्राची किंमत 2 लाख रुपये दिले. समीर अम्माला म्हणाला, तुम्हाला नवीन माल दिला आहे आणि अजून कोणीही टेस्ट केला नाही. मी स्वतःही नाही. समीरने 3,000 रुपये काढून ड्रायव्हरला दिले. आतापर्यंत समीरची ही इथली 3री वेळ होती. याआधीही त्याने अनेक नेत्रा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून या रेड लाईट एरियाच्या दलदलीत आणल्या होत्या. समीरने त्याच्या कार ड्रायव्हरसह ते तळघर सोडले आणि नंतर तो एका नवीन शिकाराच्या शोधात गेला. काही तासानंतर जेव्हा नेत्रा शुद्धीवर आली तेव्हा तिने स्वतःला एका खोलीत पाहिले. आता ती इथे कशी पोहोचली हे तिला काहीच समजत नव्हते आणि समीर न सापडल्याने ती खूपच घाबरून गेली. थोड्या वेळाने त्या खोलीचा दरवाजा उघडला. नेत्रासमोर एक मध्यम वयीन बाई तोंडात पान चावत तिला म्हणाली, चल चिमणे, खाऊन पिऊन तयारीला लाग. संध्याकाळी ग्राहक येणार आहेत. बरीच तयारी करावी लागणार आहे. तिचं बोलणं ऐकून नेत्राला काहीच समजले नाही. ती म्हणाली, समीर कुठे आहे? मला त्याच्याकडे जायचं आहे. समीरचे नाव ऐकून अम्मा जोरजोरात हसायला लागली. अरे मूर्ख मुली, तुझा करार पूर्ण झाला आहे. तुझ्यासाठी मी त्याच्या हातात 2 लाख रुपये दिले आहेत. हे ऐकून नेत्राचा चेहरा फिका पडू लागला. ती खूप घाबरली होती. तिला आता काहीच समजत नव्हते. ती या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. अम्मा म्हणाली, चल चिमणे, मला बोलण्यात अडकवू नकोस. मला दुसरं काम आहे. मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आता मी जे बोलेन ते शांतपणे करत राहा. जास्त नाटकं करू नको. आता आपण काहीच करू शकत नाही हे नेत्राला पूर्णपणे समजलं होतं. समीरने टाकलेल्या ट्रॅपमध्ये ती पूर्णपणे अडकली होती. नेत्रा शांतपणे तिची बॅग घेऊन अम्माच्या मागे चालू लागली. हा रेड लाईट एरिया होता जिथे मोठमोठ्या करोडपतींपासून मजुरी करून कमावणाऱ्यांपर्यंत, मोठमोठे राजकारणी ते ऑटो चालकांपर्यंत सगळे आपली हवस मिटवण्यासाठी रोज रात्री 8 नंतर इथे यायचे. अम्मा गेल्या 20 वर्षांपासून हा बिझनेस सांभाळत होती. दर आठवड्याला त्या भागातील पोलीस ठाण्यात इथून हप्ता जात असे आणि त्याचसोबत दर आठवड्याला 2 पोलीस आपली हवस मिटवण्यासाठी येथे येत असत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व कसं घडलं असतं? नेत्रा आपली नजर 4ही बाजूंनी फिरवत होती. तिला सगळीकडे मुलीच दिसत होत्या. एका खोलीत काही मुलींना नृत्य शिकवले जात होते. प्रत्येक खोलीचे दिवे चालू होते. कुठेही सूर्यप्रकाश नव्हता. तळघरातच सर्व काही घडत होते. थोडा वेळ चालल्यावर अम्मा एका बाईला बोलली, या नवीन मुलीला खायला देऊन खोलीत घेऊन जा आणि तिला तयार कर. अम्माचे म्हणणे ऐकून ती बाई नेत्राला किचनला लागून असलेल्या खोलीत घेऊन गेली. आपले हातपाय धुवून घे. बाहेर एक नळ आहे. मी खायला घेऊन येते. त्या बाईचे म्हणणे ऐकून नेत्राने तिची बॅग त्या खोलीत ठेवली आणि हातपाय धुण्यासाठी त्या खोलीच्या बाहेरील नळावर गेली. नेत्रा हात धुत असताना अचानक मागून कोणीतरी नेत्राला म्हणाले, ए बाजूला हो, मला आधी धुवायला दे. नेत्राने मागे वळून पाहिलं आणि शांतपणे बाजूला गेली. एक सुंदर मुलगी तोंडात पान चघळत होती. कदाचित 25 वर्षांची असावी. तिने दोन्ही हात पाण्याने भरले आणि तोंडावर पाणी मारायला लागली. चेहऱ्यावर 2 ते 3 वेळा पाणी मारल्यानंतर ती पुन्हा म्हणाली, ही नवीन चिमणी कुठून आली आहे? नेत्रा शांतपणे त्या मुलीचे बोलणं ऐकत होती. इतक्यात ती दुसरी महिला नेत्रासाठी जेवण घेऊन आली आणि म्हणाली, अगं ए, का त्रास देतेस तिला? तुझं काम कर आणि निघ इथून, नाहीतर मी अम्माला बोलावू का? अम्माचे नाव ऐकताच ती मुलगी लगेच तिथून निघून गेली. ती गेल्यावर नेत्रा हात आणि चेहरा धुवून तिच्या खोलीत आली. त्या महिलेने जेवणाचं ताट नेत्राच्या हातात दिलं. जेवण बघताच नेत्राला आपल्या घरची आठवण झाली. काल रात्री तिने एकच चपाती आणि थोडी भाजी खाल्ली होती, कारण रात्री 2 वाजता घरातून पळून जाण्याचे तिला वेळ लागले होते. तिच्या आईने तिला किती आग्रह केला होता की बाळा, अजून एक चपाती खा आणि भाजी घे. तिने आईचा एक शब्दही ऐकला नाही. नेत्राला खूप भूक लागली होती. ताटात 2 चपात्या, थोडा भात, डाळ आणि भाजी पाहून ती सगळं विसरून
त्या जेवणाच्या ताटावर तुटून पडली. खोलीच्या एका कोपऱ्यात एक तुटलेले घड्याळ 3 वाजताची वेळ दाखवत होते. काल रात्री 8 वाजल्यापासून ते आज दुपारी 3 वाजेपर्यंत तिने काहीही खाल्ले नव्हते. ती फक्त कोल्ड्रिंक्सचे काही घोट प्यायली होती, जे तिला समीरने दिले होते. आता नेत्राला समीरच्या चेहऱ्याची किळस येऊ लागली होती. त्याने आपले प्रेम बाजारात कवडीमोल भावाने विकले होते. कदाचित ती चुकीचा विचार करत होती. तिने स्वतःशीच प्रण केला की ती सर्व गोष्टी उघड करून त्याला कोणत्याही किमतीत शिक्षा करेल. रात्रीचे जेवण झाल्यावर नेत्राला त्या खोलीत बसून तिच्या भूतकाळातील घटनांचा विचार करून खूप रडायचे होते. पण तिला माहीत होते की इथे कोणीही तिला मदत करणार नाही. तिने आपल्या घरच्यांच्या विरोधात हे कृत्य केले होते. घर सोडण्यापूर्वी तिने घरच्यांसाठी एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये नेत्राने स्पष्टपणे लिहिले होते की तिच्या स्वतःच्या इच्छेने घर सोडून जात आहे. मला शोधण्यात वेळ वाया घालवू नका. मी मुंबईला जात आहे. आपल्या पायावर उभी राहिल्यावरच मी परत येईन. काही महिन्यांतच समीरवर विश्वास ठेवून तिने किती मोठं चुकीचं पाऊल उचललं हे नेत्रालाही आता जाणवत होते. त्या पत्रातही तिने खोटे लिहिले होते. थोड्याच वेळात अम्मा आपल्यासोबत लाल रंगाचा लेहंगा आणि ब्लाऊज घेऊन खोलीत शिरली, जिथे नेत्रा बसली होती. अम्माला पाहताच नेत्रा उठून उभी राहिली. हे घे चिमणे, हा लेहंगा आणि ब्लाऊज नीट घालून बघ आणि मला सांग की फिटिंग नीट बसते की नाही. लूज असेल तर घट्ट करावा लागेल. अम्माने त्या स्वयंपाकघरातील बाईला काहीतरी हातवारे करून तिथून निघून गेली. नेत्रा एका बाजूला बेडवर पडलेल्या लेहंगा आणि ब्लाऊजकडे, दुसऱ्या बाजूला त्या स्वयंपाकघरातील बाईकडे एकटक पाहत होती. नेत्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुसमुसत रडायला लागली. तिला आता समजून चुकलं होतं की ती किती मोठ्या संकटात सापडली आहे आणि या दलदलीतून कधी बाहेर पडू शकेल की नाही. गेल्या कित्येक तासांपासून ती रडली नव्हती, पण आता तिचे अश्रू थांबत नव्हते. मला माझ्या आईकडे जायचं आहे. मला इथे नाही राहायचं. नेत्राचे बोलणे ऐकून ती बाई बोलली. बाळा, शांत हो. हे ऐकून नेत्राला वाटले की कदाचित तिची आईच तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे. इथे कोणीही स्वखुशीने येत नाही. खोटं, फसवणूक, धोका, मजबुरी ही सगळी नावं एखाद्याला या रेड लाईट एरियाच्या दलदलीत आणतात. कोणीही अस्पर्शित नाही. या दलदलीत सर्वांचे हात मळलेले आहेत. मोठमोठे नेते, पोलीस अधिकारी, भले मोठे उद्योगपतीही या दलदलीत गुंतले आहेत आणि हे सर्व केवळ काही पैशांसाठी होत आहे. कोणाचेही जीवन आव्हानांशिवाय नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही ठीक होत नाही. खरं काय आहे आणि योग्य आहे काय आहे हे आपण आपल्या आत्म्याच्या आवाजाने स्वतःच ठरवतो. या गोष्टीने काही फरक पडत नाही की आपल्यावर किती वेळा अन्याय होतो. याने काही फरक पडत नाही की आपला किती वेळा अपमान झाला. या गोष्टीनेही काहीच फरक पडत नाही की किती वेळा आपल्या अधिकारांचं उल्लंघन होतं. फरक फक्त याच गोष्टीचा पडतो की आपण त्या सर्वांचा सामना कसा करतो. कामाचे ज्ञान असेल तर जीवनात प्रत्येक क्षणी मजा आहे, नाहीतर समस्या तर प्रत्येकासोबत रोजच असतात. तू इथे कशी आलीस हे मी तुला विचारणार नाही, पण या दलदलीतून बाहेर पडायचं असेल तर तुला स्वतःलाच विचार करावा लागेल. नेत्राला वाटत होतं की खरोखरच त्या आईसारख्या बाईने आपल्या आत हिंमत भरली आहे. तिचे शहाणपणाचे शब्द ऐकून नेत्राने स्वतःला धीर दिला होता आणि मनात निश्चय केला होता की ती या दलदलीतून नक्कीच बाहेर पडेल. नेत्रा आपले अश्रू पुसत बेडवर पडलेला लेहंगा आणि ब्लाऊज हातात घेत दरवाजा बंद करू लागली. तिला दरवाजा बंद करताना बघून ती बाई बसत म्हणाली, इथे कोणी पुरुष नाहीत. लवकरात लवकर याची सवय करून घे. असं म्हणत ती बाई त्या खोलीतून निघून गेली. ती बाई बाहेर पडताच नेत्राने लगेच त्या खोलीचा दरवाजा बंद करायला सुरुवात केली, पण त्या दरवाजाला कडीच नव्हती. नेत्रा त्या बंद दारासमोर कपडे बदलू लागली. काही वेळातच नेत्राने कपडे बदलून लेहंगा आणि ब्लाऊज घातला. काही वेळाने अम्माही त्या खोलीत आली. नेत्राला लेहंगा आणि ब्लाऊजमध्ये पाहून अम्मा खूप खुश झाली आणि म्हणाली, वा, खूपच सुंदर. असं म्हणत नेत्राच्या डोक्याभोवती 500 रुपयांची नोट फिरवत अम्मा पुढे म्हणाली, कोणाचीही नजर लागू नये या मोहिनीला. हे ठेव आणि आजपासून तुझं नाव मोहिनी. नेत्राच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. आजपासून ती या रेड लाईट एरियासाठी मोहिनी बनली होती.
नेत्राने घातलेला लेहंगा आणि ब्लाऊज तिच्या अंगावर एकदम फिट होता. अम्मा आपल्यासोबत काजल, लिपस्टिक आणि मेकअपचं सगळं सामान घेऊन आली होती. ते मोहिनीकडे देत म्हणाली, छान मेकअप कर, काही तासांत ग्राहक पोचतील. असं बोलून अम्मा खोलीतून निघून गेली. साधारण अर्ध्या तासानंतर ज्या बाईने नेत्राला जेवण दिले होते ती नेत्राला म्हणजेच मोहिनीला एका वेगळ्या खोलीत घेऊन गेली. त्या खोलीत अजून 5 मुली आधीच होत्या. त्या सर्वांनीही लेहंगा, ब्लाऊज आणि फुल मेकअप केला होता. त्या 5ही जणींना ट्रेनिंग दिले जात होते. अम्माला पाहताच त्यांना ट्रेनिंग देणारी महिला थोडा वेळ शांत झाली. अम्माने तिला सांगितले, आजपासून एक नवीन चिमणी मोहिनी पण आली आहे. 2 तासात तिलाही नीट शिकवून चांगलं तयार कर. असं म्हणत अम्मा खोली बाहेर निघून गेली. ती खोलीतून बाहेर पडताच तिचा मोबाईल वाजू लागला. फोन उचलताच अम्मा हॅलो म्हणाली. बोल रामा, काय झालं? अम्मा म्हणाली, अम्मा, एक पार्टी मिळाली आहे. त्यांना 15 ते 18 वर्षांचा नवीन माल पाहिजे. ते कितीही किंमत मोजायला तयार आहेत. 5 दिवस ठेवायचं म्हणतात. काही शॉर्ट फिल्म्स बनवायचे आहेत. काय बोलतेस? तू म्हणत असशील तर त्यांना हो म्हणू. तू मला तुरुंगात पाठवायला बघतोस काय? जर त्यांना घेऊन फिल्म्स केल्या तर आपल्याला तुरुंगात जावं लागेल. तू तुझा मूर्खपणा थांबव. या फिल्म्सच्या नादात मला पाडू नको. अरे अम्मा, तुला समजलं नाही. ते दुसऱ्याला त्यात ठेवतील, पण त्यांना काहीतरी शिकायचं आणि जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्यांना 5 दिवसांसाठी हवी होती. किंमत पाहिजे ती मिळेल. बघ, काही गडबड झाली तर तू वाचणार नाही हे लक्षात ठेव. अम्माने आपल्या कठोर शब्दात त्याला हे सांगितले होते. हे बघ रामा, मी कोणालाही माझ्या एरियातून बाहेर फक्त रात्रीच पाठवते किंवा ती इथेच राहिली आहे आणि तू तिला इथून 5 दिवस बाहेर ठेवायचं म्हणतोय. तुला समजतंय ना तू काय बोलतोस? काही होणार नाही. ही माझी रिस्क राहील अम्मा. असं म्हणत रामाने कॉल कट केला. इकडे नेत्राने मोहिनी बनून त्या 5 मुलींसोबत मिळून महिलेकडून ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहिनी बनलेल्या नेत्राला त्या फिल्म मेकरकडे पाठवण्यात आलं होतं. मोहिनीच्या त्या 5 दिवसांसाठी फिल्म मेकरने आम्हाला 2 लाख रुपये दिले होते आणि सोबतच एका कागदावर त्या फिल्म मेकरची स्वाक्षरी होती, ज्यामध्ये हे लिहिले होते की जर काही गडबड झाली तर त्याला तो स्वतः जबाबदार असेल. अम्माने एका खास व्यक्तीला फिल्म मेकर आणि मोहिनीवर लक्ष ठेवायला सांगितले होते. तो खास माणूस पुढचे 5 दिवस दोघांवर लक्ष ठेवणार होता. त्या फिल्म मेकरने मोहिनीला 3 दिवस त्याच्या फार्म हाऊसमध्ये ठेवले होते. त्याच रात्री फिल्म मेकर मोहिनीला घेऊन टुरिस्ट पॅलेस हॉटेलसाठी निघाला होता. तिथे त्याने पुढील 2 दिवसांसाठी हॉटेल बुक केले होते. टुरिस्ट पॅलेसच्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत सकाळचे 7 वाजले होते. दोघेही त्या हॉटेलच्या आत जात असताना अचानक नेत्राची नजर रिसेप्शनवर हॉलमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर बसून पेपर वाचत असलेल्या एका व्यक्तीवर पडली. नेत्राला वाटले की तिने त्या व्यक्तीला कुठेतरी पाहिलं आहे, पण नेत्राला त्या फिल्म मेकर समोर काही बोलायचे नव्हते. तो फिल्म मेकर लगेच मोहिनीला घेऊन त्याच्या आत खोलीत गेला. नेत्रा अजूनही ती व्यक्ती कुठे पाहिली होती ते आठवण्याचा प्रयत्न करत होती. तोपर्यंत नेत्रा तिच्या हॉटेलच्या खोलीत शिरली होती. फ्रेश होऊन दोघेही तयार झाले आणि नाश्ता करायला ब्रेकफास्ट हॉलमध्ये जाऊ लागले. नेत्रा ब्रेकफास्ट हॉलमध्ये शिरताच तिची नजर रिसेप्शन हॉलमध्ये सोफ्यावर बसून पेपर्स वाचत असलेल्या त्याच व्यक्तीवर पडली. दोघांचीही नजरानजर होताच तिला आठवले की तो नितीन आहे. नितीन नेत्रापेक्षा 4 वर्षांनी सिनियर होता. नितीनचे नेत्रावर मनापासून प्रेम होते, पण नेत्राने त्याला कधीच भाव दिला नव्हता आणि नेत्राने त्याच्या सिनियर समोर आणि आपल्या क्लासमेट समोर त्याचा खूप अपमानही केला होता. नितीनने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोबाईलवर काही काम करू लागला. इकडे नेत्रा तिच्या भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून पुन्हा एकदा पूर्ण आशा बाळगून नितीनच्या मदतीने तिथून बाहेर पडायला पाहत होती. तिला कसंही करून नितीनशी एकदा बोलायचं होतं. थोड्या वेळाने एक वेटर येऊन नाश्त्याची ऑर्डर घेऊन गेला. नेत्रा पुन्हा पुन्हा तिची असहाय्य नजर नितीनकडे टाकत होती. कदाचित तिला आशा होती की नितीनचे हृदय थोडे तरी विरघळेल. अचानक त्या फिल्म मेकरचा मोबाईल वाजू लागला. मी थोड्याच वेळात येतो असं मोहिनीला बोलून तो हॉलमधून निघून हॉटेलच्या गार्डनमध्ये गेला.
कदाचित नियतीला हेच मान्य असेल. नेत्राला खूप आनंद झाला. तिला तर हेच हवं होतं. आता त्या ब्रेकफास्ट हॉलमध्ये नेत्रा आणि नितीनशिवाय कोणीच नव्हते. नेत्रा लगेच तिच्या खुर्चीवरून उठली आणि नितीन समोरच्या खुर्चीवर बसली. ती घाबरली होती. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिला लवकरात लवकर नितीनला खूप काही गोष्टी सांगायच्या होत्या. नेत्राने बोलायला सुरुवात केली, पण तिचा आवाजच बाहेर येत नव्हता. आता नेत्रालाही समजत नव्हते की तिला नक्की काय झालं आहे. नेत्राचं डोकंच काम करेन असं झालं होतं. फिल्ममेकर कधीही त्या हॉलमध्ये पोचणार होता. तिच्याकडे फारच कमी वेळ होता आणि नितीन इतका अनोळखी असल्यासारखा का वागतोय हे देखील नेत्राला समजत नव्हते. मग अचानक नेत्राने नितीनच्या शर्टच्या खिशातून पेन काढला आणि लगेच टिश्यू पेपरवर लिहिलं, नितीन, मी एका ट्रॅपमध्ये अडकले आहे. प्लीज हेल्प मी. हे लिहिल्यानंतर नेत्राने तो टिश्यू पेपर नितीनच्या हातात दिला आणि लगेच तिच्या खुर्चीवर जाऊन बसली. नितीनने नेत्राच्या या हरकतीमुळे दुर्लक्ष केले आणि नाश्ता सुरू केला. थोड्या वेळाने नितीनने नेत्राने लिहिलेल्या टिश्यू पेपरवर एक नजर टाकली आणि मुठीत घट्ट दुमडून टेबलवर ठेवलेल्या ग्लासमध्ये टाकला. आतापर्यंत नेत्रा विचार करत होती की नितीन सगळ्या जुन्या गोष्टी विसरून तिला मदत करे, पण नितीन मात्र काहीही रिस्पॉन्स देत नव्हता. थोड्याच वेळात नितीन उठला आणि ब्रेकफास्ट करून हॉलमधून निघून गेला. आतापर्यंत त्या ब्रेकफास्ट हॉलमध्ये दोघेही एकटेच होते. नितीनला तिथून असं निघताना पाहून नेत्राच्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडू लागले. तो माणूस आपला आयडी दाखवत म्हणाला, मी नितीन नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. असं बोलून तो माणूस हॉलमधून निघून गेला. त्या आयडी पाहून नेत्राचे भान हरपले होते. तो खरोखर नितीन नव्हता. त्या आयडीवर त्याचे नाव नरेंद्र असे लिहिले होते. नेत्रा मनातून खूप उदास झाली होती. ती जी काही आशा धरून होती ती तुटून पडली होती. नेत्रा लगेच उठली. तिने ग्लासात लिहिलेला टिश्यू पेपर घेतला आणि स्वतःकडे लपवला. आता नेत्राच्या मनात अनेक प्रश्न येत होते. तिला आठवलं की ती बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा ग्लासभर पाणी प्यायली होती. कुणास ठाऊक, कदाचित त्या फिल्ममेकरने पाण्यात काहीतरी मिसळून दिलं असेल जेणेकरून मी कोणाला काही सांगू नये. नेत्रा घरातून पळून गेल्यानंतर आज 5वा दिवस होता. तिच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. रात्रंदिवस सोशल मीडियावर ऑनलाईन असणारी नेत्रा 5 दिवसांपासून बेपत्ता होती. याच फेसबुकवर नेत्राची 4 महिन्यांपूर्वी समीरशी मैत्री झाली होती. हे इंटरनेट प्रेम किती विचित्र आहे ना. आज समीरच्या प्रेमात आंधळी झालेली नेत्रा रात्री 2 वाजता सर्व बंधने तोडून घरातून पळून जायला तयार झाली. नेत्राने किती मोठं पाऊल उचललं होतं, पण आज ती पूर्णपणे असहाय्य होती. तिला खूप रडावंसं वाटत होतं. समीरने चतुराईने तिचा मोबाईल फोनही त्या रात्री ट्रेनमध्ये काढून घेतला होता. आता नेत्रा आपल्या डोक्यात प्रत्येक दुवा जोडत होती आणि बघत होती की गेल्या 4 महिन्यात समीरने तिला आपल्या जाळ्यात कसे अडकवले आणि आज इतक्या मोठ्या दलदलीत टाकले होते. काही वेळातच वेटरने 2 प्लेट्स नाश्ता आणून टेबलवर लावला. प्लेटमध्ये इडली, डोसा आणि सांबार दिला. नाश्ता येताच फिल्ममेकरही हॉलमध्ये आला होता. नेत्रा आणि फिल्ममेकरने नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर स्वीट डिशमध्ये 2 रसगुल्ले मागवले. स्वीट डिश खाऊन दोघेही त्या हॉटेलमधील त्यांच्या खोलीत गेले. नेत्रा खोलीत शिरताच ती लगेच बाथरूममध्ये गेली. बाथरूमच्या आत जाताच नेत्राने स्वतःकडे लपवून ठेवलेला टिश्यू पेपर टॉयलेटमध्ये टाकला आणि फ्लश दाबला. आता सुटकेचा निश्वास टाकत नेत्रा त्या बाथरूममधून बाहेर आली. तिकडे अम्माचा फोन वाजला. हा कॉल त्याच व्यक्तीचा होता ज्याला अम्माने फिल्ममेकर आणि नेत्रावर नजर ठेवायला सांगितली होती. आज 4था दिवस होता. ती व्यक्ती 3 दिवसांपासून एकच गोष्ट सांगत होती की दोघेही त्या फार्म हाऊसमधून बाहेर पडले नाहीत. ही गोष्ट अम्मासाठी चांगली होती. कदाचित आजही तीच बातमी मिळेल असा विचार करून अम्माने पहिल्यांदा फोन उचलला नाही. मग तो सतत 4-5 वेळा फोन करत असताना अम्माने फोन उचलला आणि बोलली, काय तू पण रोज रोज तीच बातमी सांगतोय? इतके कॉल करून मला का त्रास देत आहेस? बोल, काय झालं? अम्मा,
ते आज रात्री 4 वाजताच तो फार्म हाऊस सोडून कुठेतरी निघून गेले. हे ऐकून अम्माच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तू आता कुठे आहेस? मी आता फार्म हाऊस जवळच आहे. तू तिकडे काय करत आहेस? मी तुला पैसे का देते? जर ते 4 वाजता निघाले आणि आता 10 वाजले आहेत. नक्कीच तू नशा करून झोपला असशील आणि नुकताच उठला असशील. जर काही गडबड झाली ना तर मी तुलाही सोडणार नाही, असं रागाने बोलून अम्माने फोन कट केला. अम्माने लगेच रामाला फोन केला. रामाने कॉल उचलताच हॅलो म्हटलं आणि रामाचा आवाज ऐकताच अम्मा म्हणाली, माहीत आहे ना तुला, एका न्यूजपेपरमध्ये मोहिनी हरवल्याबद्दल फोटो छापून आला आहे. बेपत्ता मुलगी नेत्रा. ज्यांना काही माहिती असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा. जर काही गडबड झाली ना तर मी तुला सोडणार नाही, अम्मा मोठ्या आवाजात बोलत होती. जर मी पहिलंच सांगितलं होतं की त्या मुलीला एकाच ठिकाणी ठेवायचं आहे तर त्या फिल्ममेकरने तिला दुसरीकडे कुठेतरी आणि दिवसाढवळ्या का नेलं? अम्माचे हे बोलणं ऐकताच रामा म्हणाला, अम्मा, ती त्याच फार्म हाऊसमध्ये आहे. हे बघ, मला मिळालेली बातमी पण पक्की आहे. मी असाच टाइमपास करण्यासाठी फोन केला नाहीये. तू त्या फिल्ममेकरला पटकन फोन करून मला सांग, असं म्हणत अम्माने फोन कट केला. कारण अम्माही खूप घाबरली होती. तिला 4 दिवसांपूर्वीच त्या 6 मुलींना दुसऱ्या मंडी बाजारात पाठवायचं होतं, पण तिने ते कॅन्सल करून पुढच्या 6 दिवसांनंतर केलं होतं. त्या फिल्ममेकरमुळे अम्मा रामाच्या बोलण्याला भुलली, ज्यामुळे तिला या 5 दिवसात मोहिनीमुळे 2 लाख रुपये मिळाले होते. पण तो फिल्ममेकर मोहिनीला त्या फार्म हाऊसमधून बाहेर घेऊन गेल्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती. रामाला आधीच कळलं होतं की फिल्ममेकरने मोहिनीसोबत पहाटे 4 वाजता फार्म हाऊस सोडलं होतं, पण त्याने अम्माला खोटं सांगितलं की तो त्याच फार्म हाऊसमध्ये आहे. अम्माच्या सांगण्यावरून रामाने त्या फिल्ममेकरला फोन केला. खूप रिंग करूनही फिल्ममेकरने रामाचा फोन उचलला नाही, कारण फिल्ममेकरलाही समजलं होतं की आपल्याकडून काय चूक झाली आहे. फिल्ममेकरने फोन न उचलल्याने रामाची चिंता वाढू लागली होती. त्याला माहीत होतं जर मोहिनीमुळे काही गडबड झाली तर अम्मा त्याला कुठलाही सोडणार नाही. रामा पुन्हा पुन्हा त्याला फोन ट्राय करत होता. दुसरीकडे नेत्रा अजूनही बाथरूममध्येच होती. ती इथून बाहेर पडण्याची संधी शोधत होती. अनेक वेळा फोन वाजल्यानंतर फिल्ममेकरने रामाचा कॉल उचलला. कॉल उचलताच पलीकडून रामा बोलला, काय सर, तुम्ही फोन का उचलत नाही? आम्ही सगळे इथे किती टेन्शनमध्ये आहोत. तिकडे अम्मानेही माझी हालत खराब करून ठेवली आहे. तुम्ही आता कुठे आहात? तुमच्या फार्म हाऊसवर तर नाही आहात. तो फिल्ममेकर त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होता, पण काहीच उत्तर देत नव्हता. नेत्रा बाथरूममधून बाहेर पडून त्या खोलीत आली होती. फिल्ममेकर खुर्चीवर बसून रामाशी बोलत होता. नेत्रा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा फिल्ममेकरचा मागचा भाग दिसत होता. नेत्रा दबक्या पावलांनी फिल्ममेकरकडे जाऊ लागली. अचानक नेत्राने फिल्ममेकरच्या नाकावर टॉवेल ठेवला आणि तो जोराने दाबायला सुरुवात केली. फिल्ममेकर तिच्या तावडीतून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता, पण नेत्राने तिची सगळी ताकद पणाला लावली होती. जर ती यशस्वी झाली नाही तर तिचं जगणं कठीण होईल हे तिला माहीत होतं. त्या फिल्ममेकरचा मोबाईल खाली पडला. मोबाईल खाली पडताच त्या मोबाईलचा स्पीकर ऑन झाला आणि स्पीकरवरचा रामाचा आवाज खोलीत घुमू लागला. हॅलो, हॅलो सर, काय झालं? तुम्ही काही बोलत का नाही? हॅलो, हॅलो. दुसरीकडे फिल्ममेकर हातपाय हलवून मोहिनीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू त्या फिल्ममेकरचे हातपाय शांत होत होते. काही वेळातच फिल्ममेकर पूर्णपणे बेशुद्ध झाला होता. नेत्राने बाथरूमच्या टॉवेलमध्ये क्लोरोफॉर्म ओतला होता आणि फिल्ममेकरला त्याचा वास दिला होता. फिल्ममेकर बेशुद्ध होताच नेत्राने तात्काळ खाली पडलेला मोबाईल कट केला. आता नेत्रावरही त्या क्लोरोफॉर्मचा हळूहळू परिणाम होत होता. तिचेही डोकं हळूहळू फिरू लागलं. नेत्रा पटकन बाथरूममध्ये गेली. तिने दोन्ही हातांनी तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर पाणी गरगरायला सुरुवात केली. क्लोरोफॉर्मचा प्रभाव कमी होईपर्यंत नेत्रा आपल्या हातांनी आपल्या तोंडावर पाणी मारत राहिली. बाथरूममधून बाहेर येताच नेत्राने खालून क्लोरोफॉर्म टॉवेल उचलून फिल्ममेकरच्या चेहऱ्यावर ठेवला आणि लगेचच त्याचे दोन्ही हात कापडाने बांधले.
तेवढ्यात त्या फिल्ममेकरचा मोबाईल पुन्हा वाजू लागला. हा कॉल पुन्हा त्याच रामाचा होता. नेत्राने लगेच रामाचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि मोबाईल बंद केला. आता नेत्राला तिथून लवकरात लवकर पळून जायचे होते. तिकडे रामाची हालत खराब होत चालली होती. त्या फिल्ममेकरचा मोबाईल आता बंद असल्याचे सांगत होता. आता काय करावे हे त्याला समजत नव्हते. अम्माने स्वतः रामाला अनेकदा फोन केला होता, पण रामाने फोन उचलणं बंद केलं होतं. आम्हाला त्या 6 मुलींना पुढच्या 2 दिवसात दुसरीकडे पाठवायचं होतं आणि मोहिनीलाही त्या मुलींमध्ये पाठवायचं होतं. पण आता मोहिनी कुठे आहे हे कोणालाही कळत नव्हते. इकडे नेत्राने स्वतःला आरशात पाहिलं आणि आपला चेहरा नीट केला. समोरच्या टेबलवर फिल्ममेकरचं वॉलेट ठेवलं होतं. नेत्राने ते उघडून 400-500 रुपये काढले आणि बाकीचे पैसे त्यातच ठेवून वॉलेट तिथेच टेबलवर ठेवले. नेत्रा त्या खोलीतून बाहेर पडली आणि खोली लॉक करून घेतली. तिथून निघाल्यावर नेत्रा रिसेप्शन हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसली. त्या सोफ्यासमोरच्या टेबलवर न्यूजपेपर ठेवलेला होता. नेत्राने तो उघडला आणि वाचायचे नाटक करू लागली. अचानक नेत्राची नजर एका छापलेल्या फोटोवर पडली, जो त्या न्यूजपेपरमध्ये छापलेला तिचा स्वतःचा फोटो होता. थोड्याच वेळात ब्रेकफास्ट हॉलमध्ये दिसलेली आणि नेत्राला नितीन वाटणारी व्यक्तीही सामान घेऊन हॉटेलच्या रिसेप्शनवर आली. कदाचित तो स्वतः चेकआउट करत होता. नेत्रा शांतपणे तिथून निघून त्या हॉटेलच्या बाहेर आली. जसा तो माणूस त्याची कार घेऊन हॉटेलमधून निघाला, त्याने लगेचच आपल्या कारच्या मागच्या सीटचा दरवाजा उघडला. दार उघडताच नेत्रा लगेच गाडीत बसली. नेत्रा गाडीत बसताच दोघेही तिथून लगेच निघून गेले. मागच्या सीटवर बसलेली नेत्रा हात जोडून त्या व्यक्तीचे मनापासून आभार मानत होती. नेत्राच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. त्या व्यक्तीला माहीत होते की नेत्रा काही बोलू शकत नव्हती, पण नेत्रा कुठे राहते हे त्या व्यक्तीला माहीत होते, कारण ती व्यक्ती म्हणजे नितीनच होता. त्या ब्रेकफास्ट हॉलमध्ये नितीनने नेत्राला खोटं सांगितलं होतं की तो नितीन नसून नरेंद्र होता, जेणेकरून तिथल्या कोणालाही संशय येऊ नये. नेत्रा फिल्ममेकरसोबत त्या हॉटेलमध्ये आल्यापासून पेपरमध्ये हरवलेल्या फोटोची बातमी वाचून नितीनला सगळं समजलं होतं. नितीनने टिश्यू पेपर नेत्राला दिला तेव्हा त्या टिश्यू पेपरच्या आत क्लोरोफॉर्मचा एक छोटा बॉक्स दिला होता आणि त्या टिश्यू पेपरवर लिहिलं होतं की मी अर्ध्या तासात हॉटेलमधून चेकआउट करतोय. बरोबर अर्ध्या तासात तू त्याला बेशुद्ध करून हॉटेलच्या बाहेर भेट. आज नेत्राचे नशीब चांगले होते. ज्या नितीनला नेत्राने काही वर्षांपूर्वी नकार दिला होता, काही महिन्यांपूर्वी समीरच्या जाळ्यात अडकून तिने एवढं मोठं पाऊल उचललं की ती घर सोडून रेड लाईट एरियात आली. आज त्याच नितीनने तिला या सापळ्यातून बाहेर काढलं आणि तिला परत तिच्या घरी सोडायला निघाला होता. मोहिनी झालेल्या नेत्रासाठी हा एक धडा होता. फ्रेंड, आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.